नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 275 तळीरामांवर ठाणे पोलिसांनी केले गुन्हे दाखल. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या तळीरामांना पोलिसांनी मोठा दणका दिलाय. मुंबईत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 275 वाहन चालकांविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. तर ठाण्यात 297 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नवीन वर्ष 2024चं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांसह ठाण्यातील नागरिकांनी 31 डिसेंबर 2023ला रात्री मोठा जल्लोष केला. सेलिब्रेशन करण्यासाठी समुद्रकिनारे, पर्यटन स्थळं, रेस्टॉरंट, पब आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. काहींनी तर संपूर्ण रात्रच घराबाहेर काढली. नववर्ष पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास 100 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणांचे मार्ग देखील बदलण्यात आले. काही ठिकाणं नो पार्किंग झोन तयार करण्यात आले. रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा याआधीच पोलिसांनी दिला होता. 31 डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी नाकाबंदी करत वाहन चालकांची तपासणी केली. यावेळी मुंबईत तब्बल 275 वाहन चालक मद्यपान करून गाडी चालवताना आढळले. पोलिसांनी या वाहन चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. तर दुसरीकडे ठाणे पोलिसांनी देखील मद्यपी वाहन चालकांना मोठा दणका दिलाय. ठाण्यात तब्बल 297 जणांविरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कलमांतर्गत केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. मद्यपान केल्यानंतर वाहन चालवू नका असं आवाहन वारंवार पोलिसांकडून केलं जात होतं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेक जण अपघातांना निमंत्रण देतात. हे रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली होती. त्याशिवाय ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये सापडणाऱ्या वाहन चालकांविरोधातील कायदेही कठोर करण्यात आले आहेत. अंमली पदार्थांचं सेवन करत रेव पार्टी करणाऱ्या 90 तरुणांसह 5 तरुणींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं केलं जेरबंद. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात अंमली पदार्थांचं सेवन करीत रेव पार्टी करणारे 90 तरुण आणि 5 तरुणी यांच्या 2 गटांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं रविवारी मध्यरात्री छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं. या पार्टीचं आयोजन करणारे सुजल महाजन आणि तेजस कुबल यांना अंमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. इंस्टाग्रामवर सांकेतिक भाषेचा वापर करत सुजल आणि तेजस यांनी प्रत्येकी 1000 रुपये आकारून घोडबंदर रोडवरील वडवली गावाजवळ खाडी किनारी पार्टी ठरवली होती. पार्टीसाठी ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा रोड भागातून तरुण तरुणीही आले होते. याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी मध्यरात्री ही पार्टी सुरू असताना छापा टाकला आणि आयोजक तसंच सहभागी तरुणांची झिंग उतरवली. या छाप्यात 29 मोटरसायकली आणि 8 लाखांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या पार्टीतील डीजेचं साहित्यही पोलिसांनी जप्त केले. एका ठिकाणी 50 तर दुसऱ्या ठिकाणी 40 अशा 2 गटात हे नशेबाज पोलिसांना आढळून आले. यातील अनेक तरुण हे नशेमध्ये मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर थिरकत होते. पार्टीचं आयोजन करणाऱ्या दुगलीकडून 8,03,560 रुपयांचे अंमली पदार्थही हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. नवीन वर्षात ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचं आणि ठाणे मुलुंड दरम्यान नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचंही काम सुरू होणार, खासदार राजन विचारे यांची ग्वाही. नुकताच संसदेत अधिवेशन काळात खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास कामांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या RLDA रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांच्यासोबत मल्टीमॉडेल हब या प्रकल्पाची विस्तृत चर्चा आणि पाहणी करण्यासाठी वेळ मागितली होती. आज खासदार राजन विचारे यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी आयोजित केली.
यावेळी मध्य रेल्वेचे DGM दीपक शर्मा, RLDLचे DGM जैन, DNA कल्याण, स्टेशन डायरेक्टर अरुण प्रताप, RPFचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोस्ता, रेल्वे आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसंच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यादरम्यान ठाणे रेल्वे स्थानकातील दररोज प्रवास करणाऱ्या 8 लाख प्रवाशांसाठी पर्यायी फलाटांची व्यवस्था कशी करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. फलाटावर डेकचं काम सुरू असताना खालील फलाटावर प्रवासी असल्यास काम करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता फलाट बंद करून दुसऱ्या फलाटावरून गाड्या सोडता येऊ शकतील यावर चर्चा करण्यात आली. नवीन वर्षात या कामास सुरुवात होणार असल्याचं RLDAच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तसंच ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या रेल्वे स्थानकाचं काम मार्गी लागल्यास स्थानकातील प्रवाशांचा अतिरिक्त पडणारा भार कमी होऊ शकणार आहे. यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकातील सुरू झालेल्या नवीन स्टेशन परिचालन क्षेत्रातील विकास कामांची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. यामध्ये स्टेशनकडे जाणारे 3 मार्ग विकसित करण्याचं काम सुरू आहे. पहिला मार्ग ज्ञानसाधना कॉलेजकडून स्टेशनकडे जाणारा, दुसरा मार्ग धर्मवीर नगरकडून स्टेशनकडे जाणारा, तर तिसरा मार्ग मुलुंड चेकनाका मॉडेला मिलकडून स्टेशनकडे जाणारा आहे. या 3 मार्गिकांचं काम सुरू असून स्टेशन डेक, पार्किंग आणि कंपाऊंड वॉलचं काम देखील तितक्याच गतीनं सुरू आहे. 30% काम पूर्ण झालं असून डिसेंबर 2024पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनकरिता लागणारी स्टेशन बिल्डिंग आणि फलाटं, रेल्वे रूळ आदी 4 एकर जागेवर काम रेल्वे स्वतः करणार आहे. यासाठी 184 कोटींचा खर्च होणार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून अद्याप रेल्वे विभागाला हस्तांतरित न झाल्यानं याच्या कामास सुरुवात होण्यास विलंब लागत असल्याचं निदर्शनास आले. त्या ठिकाणी काही सहकारी गृहनिर्माण संस्था SRA प्रकल्पास परवानगी मिळवण्याकरिता हायकोर्टात गेले असता उच्च न्यायालयानं निकाल देत असताना अतिक्रमण झालेल्या झोपड्यांचं पुनर्वसन SRA योजनेमार्फत ठाणे महापालिकेनं तात्काळ करून घेण्याचे आदेश दिलेत. परंतु या संदर्भात दिरंगाई होत असल्यानं या कामाला गती प्राप्त नाही. खासदार राजन विचारे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी चर्चा करून त्यांचं पुनर्वसन लवकरात लवकर मार्गी लावावी अशी विनंती केली आहे. तसंच गेले 7 ते 8 महिन्यांपासून तयार झालेलं दिघागाव रेल्वे स्थानकाचं लोकार्पण थांबवून प्रवाशांना वेठीस धरण्याची खंत राजन विचारे यांनी व्यक्त केली आहे. या नवीन वर्षात देव त्यांना सद्बुद्धी देवो आणि दिघागाव रेल्वे स्टेशनही सुरू होऊ दे अशी आई जगदंबेच्या चरणी आपण प्रार्थना केल्याचंही त्यांनी सांगितलं. आधी कामगारांची थकबाकी मगच क्लस्टरचं काम, आमदार संजय केळकर यांचा इशारा. गोरगरीब रहिवाशांना घरकुल देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेत कामगारांवर अन्याय झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. क्लस्टरचं भूमिपूजन झालेल्या वागळे एस्टेट येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड क्रमांक F2 या जमिनीवरील इंडियन रबर कंपनीच्या 450 कामगारांची कोट्यावधीची थकबाकी अद्याप मिळाली नाही. तेव्हा हतबल झालेल्या कामगारांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. यावेळी आधी कामगारांची थकबाकी द्या, नंतरच क्लस्टरचं काम करा असा इशारा आमदार केळकर यांनी दिला असून मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आशिया खंडातील ठाण्यातील सर्वात जुनी औद्योगिक वसाहत असलेल्या वागळे एस्टेट रोड नंबर 22 येथील MIDC क्षेत्रातील भूखंड क्रमांक F2 येथे 1963 पासून इंडियन रबर कंपनी होती. या कंपनीत 465 कामगार काम करत होते. यापैकी 90% कामगार मराठी होते. 1982 मध्ये प्रजासत्ताक दिनी कंपनी अचानक बंद करण्यात आल्यानं सर्व कामगार देशोधडीला लागले. कुठलीही देणी न देता कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. लेबर कोर्ट, हायकोर्ट यांनी कामगारांच्या बाजूनं निकाल दिला, परंतु काहीच न्याय मिळाला नाही. मागील 35 वर्षात वारंवार मागण्या आणि निवेदनं देऊन देखील अद्याप दमडीही मिळाली नाही. दरम्यान थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत आत्तापर्यंत या कंपनीतील 200 कामगार निधन पावलेत, परंतु थकबाकी मिळालीच नाही.
आणि आता ही जागा क्लस्टरसाठी दिल्यानं कामगार हतबल संतप्त झालेत. या कामगारांसाठी आमदार संजय केळकर सातत्यानं लढा देत आहेत. प्रत्येक अधिवेशनात या कामगारांचा विषय आमदार केळकर यांनी उचललाय. तरीही अद्याप पावेतो या कामगारांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी शनिवारी क्लस्टरच्या भूमिपूजनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रविवारी आमदार संजय केळकर यांनाही साकडं घातलंय. त्यानुसार रविवारी शासकीय विश्रामगृहात कामगारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आधी कामगारांची थकबाकी द्यावी, नंतरच क्लस्टरचं काम करा, अशा सूचनावजा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य कामगारांची व्यथा जाणून सकारात्मक निर्णय घेतील असा आशावादही आमदार केळकर यांनी व्यक्त केलाय. कंपनी होती, या 425 कामगारांमधले 200 कामगार जे ते आता निधन पण झाले. त्यांचं दुर्दैवाने निधन झालं, पण हातात काही नाही. ते डोळे लावून बसलेत की आमची थकबाकी कधी मिळणार आहे. आणि त्याच्यात या ठिकाणी क्लस्टरसाठी म्हणून ही जागा इंडियन रबर कंपनीची देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे कामगार जे आहेत ते अतिशय, ज्याला म्हणता येईल की अस्वस्थ तर आहेतच, परंतु अतिशय ते संतापलेले आहेत की आमची देणी देत नाही, तुम्ही कंपन्या दुसरीकडे दिल्या जात आहेत. आणि त्यामुळे त्यांची आणि आमची ही भूमिका आहे. त्यांची भेट झाली, माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मला खात्री आहे की ते सकारात्मकपणे त्यांची देणी देण्याच्या बाजूनेच असणार आहेत. परंतु त्यांची देणी जोपर्यंत थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत क्लस्टरचं काम सुरू होता कामा नये, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आम्ही आमच्या या बैठकीमध्ये घेतलेली नाही. ही कालचंच क्लस्टरचा विषय आहे. आता पुढच्या काळामध्ये एक तर ही जबाबदारी जी आहे ती इंडियन रबर कंपनीची, त्याच्यानंतर CDS कंपनीची होती. पुढचा व्यवहार त्यांनी क्लस्टरचा निरनिराळ्या एजन्सीजला करण्याच्या आधी की त्यांनी कामगारांची देणी द्यायला पाहिजे होती. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने सल्लामसलत करून आम्ही पुढचा आमचा रस्ता जो आहे कामगारांची देणी मिळण्याकरता तो निश्चितपणे ठरवू आणि त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं नववर्षाचं स्वागत. ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षांची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतार्थ धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मध्यरात्री 12 वाजता रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केले. ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. रक्तानंद ग्रुप आणि शिवसेना मिळून गेली 29 वर्ष अखंडितपणे हा रक्तदानाचा महायज्ञ सुरू ठेवलाय. काही उपक्रम सुरू होतात परंतु कालांतरानं बंद होतात. परंतु ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उपक्रम तसाच अखंडितपणे सुरू आहे. आपण स्वतः 31 डिसेंबर रोजी रक्तदान करतो. एक आगळा वेगळा रक्तदान शिबिर, महारक्तदान शिबिर या ठिकाणी दरवर्षी आयोजित केलं जातं. रक्ताशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी निर्माण झाला नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नवीन वर्षाचा शुभारंभ रक्तदानाच्या महायज्ञाद्वारे गेली 29 वर्ष आपण करत आहोत. मला वाटत नाही जगामध्ये अशा प्रकारचा 31 डिसेंबर कुठेही साजरा होतो. दिघे साहेबांनी सुरू केलेला हा उपक्रम आणि आपल्याला आठवतंय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये याची पहिली सुरुवात केली होती. आनंद दिघे यांनी जे उपक्रम सुरू केले ते आपण कायम ठेवले. या रक्तदान शिबिरात कोणालाही बोलवावं लागत नाही, कोणालाही निमंत्रण पाठवावं लागत नाही. आपोआप सगळे या ठिकाणी येतात आणि शेकडो लोक येऊन रक्तदान करतात. याचं वैशिष्ट्य असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नवीन वर्षाचं स्वागत 31 डिसेंबरला रात्री 12 वाजल्यानंतर रक्तदानाने या ठिकाणी सर्व रक्तदाते करतात. अशा प्रकारचा आगळा वेगळा हा उपक्रम आजही अखंडितपणे सुरू आहे. मी सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर नवीन वर्षाचं मनापासून स्वागत करतो. 2024
हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा. या राज्यावरचं, बळीराजावरचं, सर्व सामान्य माणसावरचं संकट अरिष्ट दूर हो आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या आणि हे राज्य सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या अशा प्रकारच्या सगळ्यांना शुभेच्छा. या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या नवीन वर्षामध्ये होईल अशा प्रकारच्या मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो.